नमस्कार, मी तुम्हाला सर्वांचा लाडका श्रीनिवास मानसपुरे। मित्र, तुम्हाला माहित आहे ना, भगवान के पास देर है मगर अंधेर नहीं। काय भगवान के पास देर है मगर अंधेर नहीं, याचं कारण काय आहे ते मी तुम्हाला सर्वांना सांगणारच आहे। क्रांती सूर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज। कोण? महात्मा बसवेश्वर महाराज यांना मी नतमस्तक होतो आणि यांच्याविषयी मी माझे थोडक्यात मनोगत व्यक्त करणार आहे। चला तर मी मनोगत व्यक्त करतो। जगातील सर्वात पहिली लोकशाही निर्माण करणारे म्हणजे महात्मा बसवेश्वर महाराज होते। जेव्हा 12व्या शतकात विचारांची कल्पना सुद्धा येत नव्हती, पहा ना, विचारांची कल्पना सुद्धा येत नव्हती, त्यावेळेस त्यांनी तमाम महिलांना न्याय मिळवून दिले, समानतेचा, व आपल्या सर्वांना वर्णभेद, जातीभेद, अंधश्रद्धा या सर्वांपासून दूर ठेवले आणि आपल्या सर्वांना पण समानतेचा न्याय मिळवून देणारे म्हणजेच होते जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज। कोण? महात्मा बसवेश्वर महाराज यांना मी नतमस्तक होतो। आणि तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच म्हणलं होतं ना, भगवान के पास देर है मगर अंधेर नहीं, भगवान के पास देर है मगर अंधेर नहीं। याचं असं पण कारण आहे की जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांचे विचार येणाऱ्या भावी पिढीच्या सर्व घराघरात जर आपण पोहोचविले आणि शासन दरबारात नेऊन शासनाला त्यांची भारतभरात जयंती करण्यास भाग पाडणारे म्हणजेच आम्हा सर्वांचे दैवत म्हणजेच प्राध्यापक मनोहर धोंडे सर। कोण? प्राध्यापक मनोहर धोंडे सर यांना पण मी नतमस्तक होतो व तुम्हा सर्वांना जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती निमित्त सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा देतो। धन्यवाद।